नमस्कार. मी डॉक्टर सीमाज हेल्थ मिशनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, माझ्या डॉक्टर सीमाज हेल्थ मिशन या चॅनलमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की फिजिकल स्ट्रेंथ, मेंटल स्ट्रेंथ, फिजिकल फिटनेस, वेगवेगळे आजार, त्यांची ट्रीटमेंट यावर आपण नेहमी चर्चा करत आलेलोच आहोत. पण आजचा विषय थोडासा वेगळा आहे, थोडासा गंभीर आहे. तो विषय जरा विचार करण्यासारखा आहे आणि सामान्य आहे. बऱ्याच वेळा खूप समाजातल्या किंवा सोसायटीतल्या बऱ्याच लोकांना बऱ्याच वयाच्या एक टप्प्यावरती असा एक विचार मनामध्ये येऊनच जातो की जी जीवनामध्ये जी परिस्थिती आली आहे, जे संघर्ष आले की त्याला आता तोंड द्यायला होत नाही आणि त्यावेळेस सुसाईडचे विचार आलेले आहेत किंवा जीवन संपवण्याचा विचारसुद्धा बऱ्याच लोकांना आलेला आहे. पण त्यानंतर त्यांना तो विचार आल्यानंतर त्यांनी त्यावर गंभीरतेने जास्त त्याला सॉल्व करून किंवा त्याच्यावरती विचार करून त्याचं चिंतन मनन करून त्यावरती सोल्युशन काढून तो टाईम क्रॉस केला आणि ती व्यक्ती आज एक वेगळ्या स्तरावर आहे हे आपण पाहतोच. पण काही लोकांना तो टाईम त्या वेळेला पॉज घेता येत नाही आणि त्यांचे विचार ओव्हर पॉवर होतात. नकारात्मकता खूप वाढलेली असते. त्यांच्या भावना, फिलिंग्स ज्या असतात, ज्या विचारांना जोडलेल्या गेलेल्या असतात त्या खूप पीक लेवलला गेलेल्या असतात आणि त्यावेळी त्यांना कुठलाही उपाय सुचत नाही शिवाय जीवन संपवण्याचा. पण जीवन संपवणं हे इतकं स्वस्त आणि इतकं मामूली असं तुम्ही विचार करू नका. जीवन खूप अनमोल आहे. जीवन जसं तुमची लाईफ आहे, प्रत्येक वळणावरती तुम्ही डिसाईड केलेलं आहे की माझं जीवन कसं असायला पाहिजे, मी जीवनामध्ये काय करायला पाहिजे, हे तुमचे निर्णय होते. पण जेव्हा त्याचं आउटपुट येतं आणि तेव्हा त्या परिस्थितीला तुम्ही तोंड नाही देऊ शकत, तेव्हा तुम्हाला त्याच्यातून एस्केप म्हणा किंवा पळण्याच्या वाटा म्हणा तर तुम्ही जीवन संपवण्याचा विचार करता. पण तसं अजिबात न करता त्यावेळेला तुम्ही तुमचं मनातलं जे म्हणणं आहे, तुमचे जे मतं आहेत, तुम्हाला जे व्यक्त व्हायचं आहे, तुमच्या जवळच्या व्यक्तीजवळ तुम्ही व्यक्त व्हा, त्याच्याशी संपर्क साधा, त्याला तुमचा जो परिचयातला व्यक्ती आहे त्याच्याशी तुमचं मन मोकळं करा. आणि अगदीच मन मोकळं नाही करता आलं तरी चिंतन, मनन आणि ध्यान, मेडिटेशन करून तुम्हाला त्यावरती उपाय मिळेल. तो टाईम क्रॉस झाला की तुम्ही त्या वळणावरती तो टाईम पास झाल्यानंतर तुम्हाला स्वतःला जाणवेल की ही वेळ क्रॉस झाली आणि ही वेळ केवढी टफ टाईम होता तुमच्या लाईफमधला, पण तो इझिली पार झाला आणि तुम्ही आज जिवंत आहात, तुम्ही सक्सेसफुल आहात आणि त्यामध्ये तुमचं काहीतरी भलंच झालेलं आहे. हा जर तुम्ही जीवनामध्ये सकारात्मकता ठेवली की जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे, जे झालं आहे ते चांगलं झालं आणि जे होतं आहे ते चांगल्यासाठीच होतं आहे, ही जर सकारात्मकता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ठेवली तर कुठलाही टाईम येऊ द्या, कितीही संघर्ष येऊ द्या, कितीही वाईट परिस्थिती येऊ द्या, तुम्ही त्याला तोंड देणार आणि तुम्ही ती परिस्थितीला सामोरं जाणार म्हणजे जाणार. मग आता ह्या लोकांना जे हे विचार येतात, मग त्यावेळी होऊन काय होणार आहे की जास्तीत जास्त काय होणार आहे, जीवन इतकं हे नाही आहे की तुम्ही त्याला संपवावं. जीवन फार मोठं आहे, खूप विराट आहे, त्याचं तुम्हाला कितीतरी प्रगल्भतेने विचार करता येईल. जीवनामध्ये काय काय करण्यासारखं आहे बघा. सिग्नलवरती म्हणा, रेल्वे स्टेशनला म्हणा, किती गरीब, आंधळी, पांगळी, लंगडी, लुगडी लोक असतात जे भीक मागून आपलं पोट भरतात. एक जीवन जगण्याची त्यांच्याकडे आशा असते. तुमच्याकडे तर सगळं आहे, सगळी सुखसुविधा आहेत, पैसे आहेत, तुम्ही सक्सेसफुल आहात. मग तुम्हाला हा विचार का यावा? तर हा विचार येऊ नये यासाठी तुम्ही आधीच त्याच्यासाठी एक आध्यात्मिकतेचा एक सहारा, मेडिटेशन, ध्यान याचासुद्धा सहारा घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा जर तुम्हाला मेंटली काही प्रॉब्लेम होत असतील किंवा तुम्ही त्याला सॉल्व नाही करू शकत आहे तर तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जाऊन त्याचं ट्रीटमेंट, त्याचं व्यवस्थित एक निवारण करून घेतलं पाहिजे असं मला वाटते. आणि ती वेळ निघून गेली की आपोआप सगळ्या गोष्टी ठीक होतील आणि जीवन खूप सुखकर, खूप समृद्ध, खूप छान जीवन आहे. तर नेहमी जीवन चांगलं जगण्याचा प्रयत्न करा, सुखी समाधानाने राहण्याचा प्रयत्न करा आणि जी परिस्थिती तुमच्यासमोर येणार आहे ती तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी, त्याच्यातून काहीतरी तुम्हाला घेण्यासाठी, तुम्हाला स्ट्रेंथ देण्यासाठी, त्याच्यामध्ये वेगवेगळे काही गोष्टी लपलेल्या आहेत, त्या लपलेल्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करा, त्याच्यावरती विचार करा
आणि इतकं इझिली तुम्ही या प्रत्येक संघर्षाला एस्केप करण्याचा प्रयत्न करू नका. त्याला सामोरे जा. छोट्या छोट्या गोष्टीला सामोरे गेल्यानंतर तुम्हाला खूप मोठी मेंटल स्ट्रेंथ येईल आणि तुम्ही मनाने खूप मोठे व्हाल. आणि हेच सिक्रेट आहे, जी मोठी लोक होतात ना ती याच गोष्टीला चांगल्या प्रकारे तोंड देतात आणि एक पॉझिटिव्हली त्यावेळेस डिसिजन घेऊन खूप मोठे मोठे पाऊल उचलतात आणि सक्सेसफुल होतात. तर मित्रांनो, जीवन संपवण्याचा कधीही विचार करू नका. जीवन खूप अनमोल आहे, तो संपवण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नाही आहे. आणि तुमच्या जीवनाची ब्लूप्रिंट तुम्ही स्वतः डिसाईड केलेली आहे. त्यामुळे येणारे संघर्षही तसेच असणार. जेवढे मोठे संघर्ष तेवढं जास्त तुमचं जीवन उज्ज्वल असणार आहे. बघा, आपण म्हणतो की सोन्याला चकाकी येते. कशामुळे येते? त्याला भरपूर प्रोसिजरमध्ये जावं लागतं, त्याला भरपूर कठीण गोष्टी सोसाव्या लागतात, तेव्हा ती चकाकी येते. मग ती चकाकी आणण्यासाठी आपल्याला तशी संघर्ष येणार, तशी कठीण परिस्थिती येणार, सगळ्या गोष्टी होणार. पण आपल्याला त्याला एक धैर्य ठेवून आणि एक चांगलं स्थिर मन ठेवून त्याचा सामना करावा लागेल. म्हणतात ना की घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. तर तसंच आहे. म्हणून विचार करा आणि असे पाऊल कृपया उचलू नका. थँक्यू.